नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील आज अतिमुसळधार पाऊस कोसळणार, तर या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार. मित्रांनो, आपण जी संपूर्ण बातमी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जून महिन्यात राज्यातील काही भागात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजा सुकवलेला आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाण्यासाठीही समाधानकारक वाढ झालेली आहे. पुढील 48 तास राज्यात पावसाची अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. शुक्रवारपासूनच मात्र पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस उघडीप घेऊ शकतो असं हवामान खात्याने सांगितलेले आहे. IMDच्या अंदाजानुसार आज कोकण किनारपट्टी, पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पश्चिम घाटात पावसाने प्रमाण जास्त राहू शकते. त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज बुधवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. रायगड आणि सातारा येथे रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे.